मी मी आता दुसरी गोष्ट सांगतो. समुद्र किनाऱ्याच्या भागात बाशळकल नावाचा एक खेडेगाव आहे. तेथे 4 वर्णांची लोक राहतात. ते सर्व दृष्टचारी, दृष्टवद्ध, मूढ व परिस्त्रीत आहात. त्यांच्या देवदेवावरही विश्वास नाही. त्यांच्या स्त्री आहे त्यांच्यासारख्याच महापापी त्या गावात बिंदुगण नावाचा एक ब्राह्मण राहत असे. त्यांच्या पतीचे नाव होते चंचुला. त्याच्या पत्नीचे नाव होते चंचुला. ती फार सुंदर पतिपरायण अशी स्त्री होती. ती धर्माने वागे, रोज देवपूजा करी. इतके असून बिंदूना तिच्याकडे दुर्लक्ष करी. पुढे पुढे तो फारच वाहवल वेश्यमनागर गर्ग झाला. सतीला विसरला. सती चंचुला प्रयत्नपूर्वक आपले पतिव्रत्य सांभाळू राहिली. अवतीभवती दुष्टाचार व दुष्टाचाराचा अंधकार सर्ग व गरजत असतात. तिला सदाचरणाने राहणे दिवसेंदिवस कष्टमय होऊ लागले. शेवटी एक दिवस सदाचाराने श्रद्धा करून ती मोकळी झाली. आता ती पतीच्या पावलावर पाऊल ठेवू चालू लागली. पुढे तो ब्राह्मण मरण पावला. नरकात गेला. पुष्कळ काळ नरकात राहिल्यावर तेथून तो पिशाच होऊन विद्यम पर्वतावर राहू लागला. पती मृत्यूनंतर एक दिवस मोठे पर्व आले असता ती आपल्या भाऊबंदासह वर्तमान गोकक्षेत्रात येत झाली. तेथे तिने स्नान केले. गमतात पाहत यात्रात इकडे तिकडे फिरत असतात ती सहज कीर्तन सुरू झाले. तिथे सहज कीर्तन सुरू झाले होते. तिथे गेली. तिथे कोणी एक पूर्ण शिवपुराण वाचत होता. ती कथा ऐकत बसली. बुपवा सांगू लागले, ज्या स्त्रिया परिपुरुषांची व्यक्तिभ्रष्टाचार करतात त्याला मेल्यावर नरकात जातात. नरकामध्ये नाना त्रयांची यातना भोगावी लागतात. यमदूत त्याला गृहाकात तापलेल्या लाल झालेल्या लोकांश घालतात. हे वाक्य ऐकता चंचुला भयकुल झाली. तिची देहाला थरथर कापू लागली. कथा संपत्ती उठली. पुरण कंबुकाच्या चरणावर मस्तक ठेवून रडू लागली व म्हणाली, महाराज, मला वाचवा, माझे रक्षण करा. मी पापीन आहे. देव, मी दृष्टचारी पतिप व सतीभ्रष्ट स्त्री आहे. हाय, मी आता काय करू? माझे कसे होईल? महाराज, मला कोणी सोडविल? जेव्हा यमदूत गळ्यात फास टाकून मला ओढीत नेतील तेव्हा मी काय करू? ते माझे हाल करतील. नाही त्या ताडना देतील. त्या महायांनी मी कशी सहन करू? देवा, तारा, माझा उद्धार करा, वाचवा. आपणच माझे आई बाबा, संयोग सर्व काही आपणच आहात. पूरणकंबुआंनी तिला उठवले. म्हणाले, हे शुभंगे, पार्वती चंचुले सखी पद देते. हे शुभंगे, तू लवकरच शुद्धीवर आलीस. हे तुझे सदैव आहे. भगवान शंभूची कृपेने हे भाग्य तुला प्राप्त झाले आहे. त्यांची तुझ्या मनात हे वैराग्य उत्पन्न केले आहे. पश्चातापाचा पातकेसा फार मोठा प्रायश्चित्त आहे. त्यानेच पातकाचा शुद्धी होते. विधेपूर्वक पश्चातापच घेतो, पण ज्याला दृष्टिकांची खत नसते त्याला मृत्यूनंतर उत्तम गती प्राप्त होत नाही. परंतु ज्याला आपली कुंकुरुताचा मनापासून पश्चाताप होतो त्याला मृत्यूनंतर उद्गती प्राप्त होते. यात मितीभरचाही संशय नाही. या शिवपुराण श्रवणाने जशी चित्तशुद्धी होते तरी इतर कशानेही होत नाही. जसा आरसा स्वच्छ केल्याने निर्मळ होतो तसे शिवपुराण ऐकल्याने चित्तशुद्धी होते. त्यात जगज्जननी गौरीसह भगवान श्रीशंभ सदाशिव राहतात. यासाठी हे कल्याणी तू विषयापासून आपले मन दूर कर आणि ते भक्तिभावाने भगवान पार्वतीच्या चरणी विधीत जडव. त्याने तुझी चित्तशुद्धी होईल. सूत म्हणाले, हे शौनका, इतके बोलून तो शिववृत्ती ब्राह्मण पूर्णोकिक मौन झाला. त्याचे हृदय करून नद्र झाले. तो शिव ध्यानमग्न झाला. इकडे चंचुला मनात खूप आनंद झाली. तिचे हृदय भरून आले. डोळ्यातून आनंदाने गंगा वाहू लागली. ती निर्भय झाली. ब्रह्माच्या चरणी मस्तक टेकून तिने त्याला नमस्कार केला. सद्गव वाणीने ती म्हणाली, हे ब्राह्मण,
ब्राह्मण देवा, हे शिवभक्ती शिरोमणी, हे महाराज, आपण धन्य आहात, आपण परापरोपकारी आहात, हे सर्वश्रेष्ठ, माझ्या उद्गार करा, मला संपूर्ण पुराण ऐकून, अशी प्रार्थना करून चंचूला पूर्णाकणाच्या सेवेत मग्न झाली. ब्रह्मदेवाने ही संपूर्ण शिवपुराण तिला ऐकून तिच्या इच्छा पूर्ण केली. अशा प्रकारे ते पवित्र क्षेत्राहून पश्चातापाने दर्ग झालेली त्या चंचूल्याने एक चित्तीने शिवपुराण श्रवण केले. तिचे चित्त शुद्ध झाले. भगवान शिवाच्या अनुग्रहाने ती शिवाच्या सगुणी स्वरूपाने चिंतन करू लागली. काही काळानंतर भक्ती, वैराग्य व ज्ञानयुक्त होताच चंचूल्याने आपल्या तनूचा त्याग केला. तात्काळ तिला शिवपुराण नेण्यासाठी त्रिपुरासुराचा नाश करणारा कैलास निवासी त्रिशूलधारी असा भगवान श्री उमरीज यांनी पाठवलेले दिव्य विमान या स्थळ उतरले. त्यापासून ती तत्काळ शिवप्रभूच्या दर्शनास निघाली. ही आता दिव्यरूपा दिव्यगंध झाली होती. शिवपुरीत पोचल्यावर तिने नेत्रधारी पार्वती महेश्वरांचे दर्शन घेतले. वारंवार नमस्कार केला. ती प्रेम, आनंद व संतयुक्त होतची शिव सत्य जाती झाली. तिची तनु मोहरली होती. नेत्रातून आनंदश्रू गंगेचे पवित्रोदक लहरत होते. भगवती पार्वतीने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला आपली सखी केली.